कधीकधी माणूस मरण्याआधीच मरतो. श्वास चालू असतो, शरीर चालत असतं, पण आतला आवाज केव्हाच तुटलेला असतो. बाहेरून सगळं नीट दिसतं, पण आत काहीतरी सतत ओरडत असतं. आज आपण अशीच एक घटना सांगणार आहे. ही गोष्ट प्रेमाची वाटते, पण खरं तर ती प्रेमाची नाही. ही गोष्ट आहे सापळ्याची, ब्लॅकमेलिंगची आणि एका तरुणाला हळूहळू संपवणाऱ्या मानसिक छळाची. उत्तर प्रदेशमधलं गोंडा, साधं शहर, मध्यमवर्गीय लोक, ओळखीची घरं, रोजचं जगणं. इथे फार मोठे गुन्हे रोज घडत नाहीत. म्हणूनच जेव्हा डिसेंबर 2025मध्ये एक बातमी समोर आली, तेव्हा संपूर्ण शहर हादरलं. लोक एकमेकांना फोन करू लागले. सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, कारण ही बातमी होती एका शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या, शांत स्वभावाच्या तरुणाच्या मृत्यूची. नाव होतं अभिषेक श्रीवास्तव. वय अवघं 32 वर्ष. अभिषेक BTech आणि MBA शिकलेला होता. एका पेंट कंपनीत तो नोकरी करत होता. फार मोठा पगार नव्हता, पण आयुष्य मार्गावर होतं. आई वडील आधीच गेलेले. घरात फक्त बहीण आणि त्या बहिणीसोबत गोंड्याच्या गायत्रीपुरम परिसरात तो राहत होता. घराची जबाबदारी, खर्च, भविष्याची चिंता, सगळं काही अभिषेकवरच होतं. शेजाऱ्यांच्या मते तो फारसा कुणात मिसळणारा नव्हता. आपलं काम, आपली नोकरी आणि घर एवढंच त्याचं विश्व होतं. कुणाशी वाद नाही, भांडण नाही, मोठ्या आवाजात बोलणं नाही. पण कधीकधी असं शांत आयुष्य एखाद्याला आतून एकटं पाडतं. याच कॉलनीत अभिषेकच्या घरासमोर सोनल सिंह नावाची एक विवाहित महिला आपल्या नवऱ्यासोबत राहत होती. ओळख अगदी शेजार धर्मातून झाली होती. रस्त्यात भेट, साधं बोलणं, हाय, हॅलो आणि नंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण. भेटीगाठी वाढल्या आणि पुढे दोघांमध्ये संबंधही निर्माण झाले. हे नातं होतं आणि ते परस्पर संमतीने होतं. पण ही जवळीक पुढे अभिषेकसाठी घातक ठरणार होती याची त्याला कल्पनाही नव्हती. अभिषेक एकटा होता, भावनिक आधार शोधत होता आणि सोनलने हीच कमकुवत जागा ओळखली. त्याने तिला घराची, जमिनीची आणि संपत्तीची माहिती दिली. त्या क्षणी प्रेम हळूहळू ब्लॅकमेलिंगमध्ये बदलायला लागलं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कचऱ्यावरून झालेला वाद. ही गोष्ट खूप साधी आहे, पण परिणाम मात्र भयानक ठरले. अभिषेकच्या घरासमोर वारंवार कचरा टाकला जात होता. रोज पाहून, रोज त्रास सहन करून शेवटी त्याने घराच्या बाहेर एक साधी सूचना लिहिली, येथे कचरा टाकू नका, एवढंच. कुठली शिवी नाही, कुठली धमकी नाही, पण ही सूचना सोनल सिंह आणि तिच्या कुटुंबाला आवडली नाही. वाद झाला, शब्द वाढले आणि हा वाद फक्त कचऱ्यापुरता राहिला नाही. याच वादानंतर अभिषेकवर गंभीर आरोप करण्यात आले आणि पोलिसांत तक्रार दाखल झाली. ज्या क्षणी पोलीस केस झाली त्या क्षणाला अभिषेकचं आयुष्यच बदलून गेलं. शांतपणे नोकरीला जाणारा, संध्याकाळी घरी परतणारा हा मुलगा अचानक पोलिसांच्या चौकटीत अडकला आणि काही वेळातच त्याला अटक झाली. कल्पना करा, एक शिकलेला मुलगा, समाजात ओळख असलेला, बहिणीसाठी आधार असलेला, तो अचानक पोलिसांच्या ताब्यात. शेजारी, ओळखीचे सगळे पाहत होते. अभिषेकला सुमारे 10 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. हे 10 दिवस फक्त तारखेवरचे नव्हते. हे 10 दिवस त्याच्या मनात कोरले गेले. जेल म्हणजे फक्त भिंत नाही. जेल म्हणजे अपमान, भीती, अनिश्चितता आणि समाज काय म्हणेल याची सततची धास्ती. जेलमध्ये असताना अभिषेकच्या मनात काय चाललं असेल हे कोणी सांगू शकत नाही, पण बाहेर आल्यानंतर तो पूर्वीसारखा राहिला नाही. जामिनावर त्याची सुटका झाली, पण आरोप संपले नव्हते. लोकांचे प्रश्न संपले नव्हते. कुजबूज थांबली नव्हती. समाजाने त्याला आधीच दोषी ठरवलं होतं. तो घरी आला, पण मन जेलमध्येच अडकलेलं होतं. तो जास्त बोलत नव्हता. एकटाच बसून राहायचा आणि सतत विचारात असायचा. कुटुंबियांच्या मते जेलमध्ये जाण्यामुळे आणि झालेल्या बदनामीमुळे तो पूर्णपणे खचला होता. आणि याच टप्प्यावर प्रकरणाला एक भयानक वळण मिळालं. आत्महत्येच्या आधी अभिषेकने आपल्या खोलीतील भिंतीवर काही गोष्टी चिकटवल्या होत्या. सोनल सिंहचे फोटो, व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट आणि काही कागदपत्र. हे सगळं मुद्दाम भिंतीवर लावलं होतं. हे कुठलंही अचानक केलेलं कृत्य नव्हतं. जणू तो सांगू पाहत होता, मी चुकीचा नाही,
माझ्याकडे पुरावे आहेत. माझी बाजू ऐका. पण त्याची बाजू ऐकायला कोणीच थांबलं नाही. शब्दांनी जे तो सांगू शकला नाही ते त्याने भिंतीवर लावलेल्या कागदपत्रांमधून सांगायचा प्रयत्न केला. त्या खोलीत लावलेले फोटो आणि कागद केवळ पुरावे नव्हते, तर एका मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणाचा शेवटचा प्रयत्न होता सत्य समोर ठेवण्याचा. 17 डिसेंबर 2025 तो दिवस कोंड्यासाठी काळा दिवस ठरला. त्या दिवशी अभिषेक आपल्या खोलीत गेला. घरात नेहमीसारखी शांतता होती. काही वेळाने कुठलाही आवाज नाही, हालचाल नाही, आणि जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा अभिषेकचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. भिंतीवर चिकटवलेले फोटो, चॅट्स, कागद सगळे तसेच होते. जणू ती खोली स्वतःच सगळं सांगत होती. पण तो ऐकण्यासाठी जिवंत राहिला नव्हता. घटना समोर येताच गोंड्यात संतापाची लाट उसळली. कायस्थ समाज आणि इतर संघटनांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली. पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं. कुटुंबियांनी स्पष्ट आरोप केला की अभिषेकवर खोटे आरोप झाले, त्याला मानसिक त्रास देण्यात आला आणि जेलमध्ये जाण्यामुळे तो पूर्णपणे तुटला. प्रश्न एकच होता, जर हा मुलगा निर्दोष असेल तर त्याचं आयुष्य कोण परत देणार? कायद्याची प्रक्रिया सुरू असते, पण त्या प्रक्रियेत एखाद्याचं आयुष्य संपलं तर जबाबदारी कोणाची? अभिषेक श्रीवास्तवची ही गोष्ट फक्त एका आत्महत्येची नाही. ही गोष्ट आहे समाजाच्या दबावाची, आरोपांची आणि मानसिक छळाची. एखाद्या माणसाला दोषी ठरवण्याआधी आपण त्याची बाजू ऐकतो का? कारण एकदा एखादा माणूस आतून तुटला की त्याला परत उभं राहणं अशक्य होतं. अभिषेक गेला, पण मागे राहिले प्रश्न, भिंतीवर चिकटवलेले पुरावे आणि एक अस्वस्थ करणारी शांतता. जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, मानसिक छळ करत असेल तर गप्प बसू नका. वेळीच बोला, कायद्याची मदत घ्या. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.